नमस्कार मित्रांनो, 11 ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा परिषद भरतीतील लघुलेखक, उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी या परीक्षेत विचारलेले प्रश्न व त्यांचे सखोल विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। पेपरमध्ये विचारलेले प्रश्न बऱ्यापैकी सोप्या दर्जाचे होते आणि हाच पॅटर्न जर पुढील परीक्षेमध्ये राहिला तर कोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातून जाणारा सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर महाराष्ट्रातून जाणारा सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे NH6 हा, आणि याच NH6 चे नवीन नाव आहे NH53, म्हणजेच NH53 हा सध्या महाराष्ट्रातून जाणारा सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे। तर याचा मार्ग काय आहे? तर तो आहे हाजिरा ते कोलकाता आणि याची महाराष्ट्रातील लांबी आहे 813 किलोमीटर एवढी, आणि हा महाराष्ट्रातून एकूण 10 जिल्ह्यातून जातो, हे देखील लक्षात ठेवा। त्याचबरोबर पुढे जाऊन तुम्हाला देशातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता असा देखील प्रश्न येऊ शकतो। तर त्याचे उत्तर असेल NH7, म्हणजेच आत्ताचा NH44 हा देशातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग असून हा वाराणसी ते कन्याकुमारी येथेपर्यंत आहे, हे देखील लक्षात ठेवा। त्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग यावर प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न दुसरा, महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या आहे 78 एवढी। आता यावेळी विधान परिषदेवर प्रश्न विचारलेला आहे, पुढे जाऊन महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या विचारू शकतात। तर त्याचे उत्तर असेल 288 एवढी। महाराष्ट्राच्या लोकसभेतील एकूण जागा किती आहेत? तर त्या आहेत 48, आणि महाराष्ट्राच्या राज्यसभेतील जागा किती आहेत? तर त्या आहेत 19। त्यामुळे पुढे जाऊन विधानसभा, लोकसभा आणि महाराष्ट्राच्या राज्यसभेतील जागा या तिन्हीवर प्रश्न येऊ शकतो। त्यामुळे हे आकडे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये या आकड्यांमध्ये खूप कन्फ्युजन होते। प्रश्न तिसरा, महाराष्ट्रात एकूण किती महसुली विभाग आहेत? तर महाराष्ट्रातील महसुली विभागांची संख्या विचारलेली आहे। तर महाराष्ट्रात एकूण 7 महसुली विभाग आहेत। तर ते कोणते? नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर असे एकूण महाराष्ट्रात 7 महसुली विभाग आहेत। त्याचबरोबर पुढे जाऊन महाराष्ट्रामध्ये असलेले एकूण प्रशासकीय विभाग यावर देखील प्रश्न विचारला जाईल। तर महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि कोकण असे एकूण 6 प्रशासकीय विभाग महाराष्ट्रात आहेत। महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर महाराष्ट्रात एकूण 5 प्रादेशिक विभाग आहेत। ते कोणते? विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि कोकण असे एकूण 5 प्रादेशिक विभाग महाराष्ट्रात आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती यावर देखील प्रश्न येऊ शकतो। तर महाराष्ट्रात एकूण 3 प्राकृतिक विभाग असून ते आहेत कोकण, सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार असे एकूण 3 महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग आहेत। तर या गोष्टी देखील करून ठेवा, याच्यावर देखील पुढे जाऊन प्रश्न विचारले जातील। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न चौथा, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत UPS मदान। UPS मदान हे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत। आता पुढे जाऊन भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत याच्यावर प्रश्न विचारला जाईल। तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार हे, आणि राजीव कुमार हे भारताचे एकूण 25वे निवडणूक आयुक्त आहेत। त्यामुळे हे देखील खूप महत्त्वाचं आहे, याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल। प्रश्न 5वा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे नाव काय आहे? तर भारताचे जे सरन्यायाधीश आहेत तर त्यांचे नाव आहे न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे, आणि हे भारताचे 50वे सरन्यायाधीश आहेत। त्यामुळे पुढे जाऊन भारताचे 50वे सरन्यायाधीश कोण असा देखील प्रश्न विचारला जाईल। तर त्याचे उत्तर असेल धनंजय चंद्रचूड हे। त्याचबरोबर यांनी शपथ कधी घेतली? तर यांनी शपथ घेतली 9 नोव्हेंबर 2022 साली, आणि त्यांची निवृत्ती कधी आहे? तर ती आहे 10 नोव्हेंबर 2024 साली। आता यांच्याबद्दल आणखीन एक महत्त्वाची फॅक्ट म्हणजे त्यांचे वडील YV चंद्रचूड हे भारताचे सर्वाधिक काळासाठी असणारे सरन्यायाधीश होते, आणि ते 1978 ते 1985 या काळात भारत देशाचे सरन्यायाधीश होते। त्यामुळे त्यांचे वडील देखील सरन्यायाधीश होते, हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येईल। त्याचबरोबर YV चंद्रचूड हे 16वे सरन्यायाधीश होते, हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न 6वा, प्रतापगड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर प्रतापगड आहे सातारा या जिल्ह्यामध्ये। आता ज्याप्रमाणे प्रतापगडावर प्रश्न आला त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या किल्ल्यावर देखील प्रश्न येऊ शकतो, जसे की विजयदुर्ग कोटे आहे तर तो आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये,
मुरुड जंजिरा हा किल्ला कुठे आहे, तर तो आहे रायगड या जिल्ह्यामध्ये. आणि पन्हाळगड कुठे आहे, तर तो आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर अजून काही महत्त्वाचे किल्ले आहेत, त्यांच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकेल. प्रश्न 7वा, राष्ट्रीय बाल दिन केव्हा साजरा केला जातो? तर राष्ट्रीय बाल दिन हा 14 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. आता हा का साजरा करतात, तर भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा तो जन्मदिवस होता व या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय बाल दिन साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 8वा, भुशी धरण कोणत्या नदीवर आहे? तर भुशी डॅम आहे इंद्रायणी नदीवर आणि तो आहे लोणावळा येथे. ज्याप्रमाणे भुशी धरणावर प्रश्न विचारलाय त्याचप्रमाणे बाकी महत्त्वाच्या धरणांवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर माझ्या दृष्टीने ज्यांच्यावर प्रश्न येणं अपेक्षित आहे ती धरणं आपण बघूया. पानशेत धरण कोठे आहे, तर ते आहे अंबी नदीवर. उजनी धरण कोठे आहे, तर ते आहे भीमा नदीवर. खडकवासला धरण कोठे आहे, तर ते आहे मुठा नदीवर. आणि राधानगरी धरण कोठे आहे, तर ते आहे भोगावती नदीवर. तर ही काही महत्त्वाची धरणे आहेत, याच्यावर पुढे जाऊन प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही लक्षात ठेवा. प्रश्न 9वा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत श्री रमेश बैस आणि हे महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल आहेत. त्यामुळे हा आकडा देखील लक्षात ठेवा. परीक्षेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल कोण, तर ते आहेत श्री रमेश बैस. तर त्यांचा जन्म कोठे झालेला, तर ते आहेत रायपूर छत्तीसगड या राज्यातील. आणि 18 फेब्रुवारी 2023 पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे 18 फेब्रुवारी 2023 ही तारीख देखील लक्षात ठेवा, या दिवशी त्यांनी शपथ घेतली होती. प्रश्न 10वा, सुंदर पिचाई हे कोणत्या कंपनीचे CEO आहेत? तर सुंदर पिचाई हे गुगल या कंपनीचे CEO आहेत. आता ज्याप्रमाणे सुंदर पिचाई यांच्यावर प्रश्न आलाय त्याचप्रमाणे काही प्रसिद्ध भारतीय आहेत जे इतर कंपन्यांचे CEO आहेत त्यांच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकेल. तर सत्या नाडेला हे कोणत्या कंपनीचे CEO आहेत? तर ते आहेत मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO. त्यानंतर शंतनू नारायण हे ॲडोब या कंपनीचे CEO आहेत. आणि अरविंद कृष्णा हे IBM या मल्टीनॅशनल कंपनीचे CEO आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकेल. प्रश्न 11वा, राष्ट्रीय शिक्षक दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर राष्ट्रीय शिक्षक दिन हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तो कधी साजरा केला जातो, तर तो 5 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. आणि हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो. आणि 1962 पासून राष्ट्रीय शिक्षक दिन हा साजरा करायला सुरुवात झालेली आहे, हे देखील लक्षात घ्या. त्याचबरोबर जागतिक शिक्षक दिन कधी असतो, तर जागतिक शिक्षक दिन असतो 5 ऑक्टोबर रोजी. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकेल. प्रश्न 12वा, PRN मध्ये एकूण किती अंक असतात? तर PRN मध्ये एकूण 16 अंक असतात. आता PRN काय आहे, तर PRNचा फुल फॉर्म होतो परमनंट रजिस्ट्रेशन नंबर. त्यामुळे हा फुल फॉर्म देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. कारण IBPS चा पॅटर्न जर बघितला तर बरेचसे प्रश्न हे फुल फॉर्मवर येताना दिसत आहेत, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊन आधार कार्ड मध्ये एकूण किती अंक असतात असा देखील विचारला जाऊ शकतो प्रश्न. तर आधार कार्ड मध्ये एकूण 12 अंक असतात, हे देखील लक्षात ठेवा, हे देखील खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 13, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई हे. तर सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई हे व त्याची उंची आहे 1646 मीटर एवढी. आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ते आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये. त्यामुळे जिल्ह्यावर देखील प्रश्न येऊ शकतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर साल्हेर या शिखराची उंची किती आहे, तर ते आहे 1567 मीटर एवढी व ते आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर महाबळेश्वर या शिखराची उंची आहे 1438 मीटर एवढी आणि ते आहे सातारा या जिल्ह्यामध्ये. हरिश्चंद्रगड या शिखराची उंची आहे 1424 मीटर एवढी आणि ते आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये. तर ही महाराष्ट्रातील पहिली 4 शिखरे असून यांचा क्रम देखील लक्षात ठेवा. प्रश्न 14वा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथ शिंदे हे. ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांवर विचारलंय त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्र्यांवर देखील विचारलं जाईल. तर महाराष्ट्रात सध्या 2 उपमुख्यमंत्री असून त्यापैकी एक आहेत श्री देवेंद्र फडणवीस हे आणि दुसरे आहेत श्री अजित पवार हे. तर अजित पवार हे महाराष्ट्राचे किती वेळा उपमुख्यमंत्री बनलेत असा देखील प्रश्न विचारला जाईल. तर त्याचे उत्तर असेल 5 वेळा आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल, हे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर थोडासा अवघड प्रश्न विचारायचा असेल तर ते असे विचारू शकतील की महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? तर महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत डॉक्टर वीरेंद्र सराफ हे.
त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील नक्की प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 15वा, खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात होतो? तर आपल्याला नाशिक जिल्ह्यात उगम पावणारी नदी शोधायची आहे. तर कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? तर कृष्णा नदीचा उगम होतो महाबळेश्वर येथे, सातारा या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर भीमा या नदीचा उगम कुठे होतो? तर भीमा या नदीचा उगम होतो भीमाशंकर येथे, पुणे या जिल्ह्यामध्ये. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? तर गोदावरीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर येथे, नाशिक या जिल्ह्यामध्ये. आणि तापी नदीचा उगम कुठे होतो? तर तापी नदीचा उगम होतो मुलताई पर्वतरांगांमध्ये, बैतूल जिल्हा, मध्य प्रदेश या राज्यामध्ये. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोदावरी. गोदावरी या नदीचा उगम नाशिक या जिल्ह्यामध्ये होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 16वा, प्रसिद्ध खंडोबा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर प्रसिद्ध खंडोबा मंदिर आहे जेजोरी येथे आणि ते आहे पुणे या जिल्ह्यामध्ये. त्यामुळे याचं उत्तर आहे पुणे हा जिल्हा. त्याचप्रमाणे श्री ज्योतिबा मंदिर किंवा ज्योतिबा देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकेल. तर त्याचे उत्तर असेल कोल्हापूर हे. आणि तुळजाभवानी मंदिर हे कोठे आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे उत्तर आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 17वा, मराठा साम्राज्याचे शेवटचे पेशवा कोण होते? तर मराठा साम्राज्याचे शेवटचे पेशवा होते पेशवा बाजीराव द्वितीय हे. आणि यांचा कार्यकाळ होता 1795 ते 1818. आणि 1818 साली आपल्याला माहित आहे मराठा साम्राज्याचा शेवट झाला. त्यामुळे शेवटचे पेशवा आहेत पेशवा बाजीराव द्वितीय हे. या व्हिडिओची PDF जर हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तेथे तुम्हाला ती अवेलेबल होईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न 18वा, छत्ता योजना किंवा छटा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर ही योजना आहे ओडिसा या राज्यातली. तर ही योजना काय आहे आणि कशासाठी आहे? कम्युनिटी हार्सनिंग अँड हार्वेस्टिंग रेन वॉटर आर्टिफिशियली फ्रॉम टेरेस टू ॲक्विफर. याचाच अर्थ काय? तर जे छतावर पाणी पडते आपल्या घरांच्या, तर ते पाणी जमिनीत मुरवण्यासंबंधीची ही छटा किंवा छट्टा योजना आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 19वा, भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचं जनक कोणाला ओळखले जाते? तर भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचं जनक म्हणून लॉर्ड मेयो याला ओळखले जाते. याचा कार्यकाळ आहे 1869 ते 1872 हा. त्याचबरोबर याच्या संदर्भात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खून होऊन मृत्यू झालेला हा एकमेव व्हाईसरॉय आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा प्रश्न परीक्षेत नक्की विचारला जाईल, तो म्हणजे भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर त्याचे उत्तर असेल लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन याने स्थानिक स्वराज्याचा अधिनियम 1882 हा पारित केला होता आणि त्यामुळेच त्याला भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे याच्यावर 100% प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 20वा, हर घर जल योजनेमध्ये प्रथम प्रमाणपत्र मिळवणारे राज्य कोणते? तर हर घर जल योजनेअंतर्गत प्रथम सर्टिफाईड झालेले राज्य आहे गोवा राज्य हे. आणि असे सर्टिफिकेशन त्यांनी ऑगस्ट 2022 मध्ये प्राप्त केले होते, हे देखील लक्षात ठेवा. तर हर घर जल योजना जी आहे ती जल जीवन मिशन केंद्र सरकारच्या योजनेचा एक भाग आहे. तर हे होते 11 ऑक्टोबर रोजी झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टमधील पेपरचे विश्लेषण. आय होप याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तिसऱ्या शिफ्टचे विश्लेषण घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद. थँक्यू.